नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत पत्तागोबी आणि चना डाळीची भाजी. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक लागते. ही भाजी बनवणे खूप सोपे आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. पाव किलो पत्तागोबी घेतले आहे. पत्तागोबीला बारीक चिरून घेतले आहे. पत्तागोबीला आपण धुवून घेऊया. पातेलं घेऊया. पातेल्यामध्ये चिरून घेतलेलं पत्तागोबी टाकूया. पत्तागोबीमध्ये पाणी टाकूया. पत्तागोबीला 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. पत्तागोबी 2 वेळा स्वच्छ धुवून झाला आहे. धुवलेली पत्तागोबी चाळणीमध्ये काढूया. पत्तागोबी चाळणीमध्ये काढून झाला आहे. कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाली आहे. मोठ्या चमचनं 2 चमच तेल टाकूया. आपण तेल कमी जास्ती टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच मोहरी टाकूया. 1 चमच जिरे टाकूया. जिऱ्या मोहरीला छान परतून घेऊया. मोहरी जिरे आपले छान तडतडले आहेत. 4 हिरव्या मिरच्या उभे कट करून घेतलेले टाकूया. मिरचीला छान परतून घेऊया. मिरची छान फ्राय झाली आहेत. बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकूया. कांद्याला आपण हलका बदामी कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया. आपल्या कांद्याला हलका बदामी कलर आला आहे. 1 चमच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. अद्रक लसणाचा पेस्ट छान 1 मिनिट परतून घेऊया. आपल्या अद्रक लसणाचा पेस्ट छान फ्राय झाला आहे. टमाटा बारीक कट करून घेतलेला टाकूया. टमाटा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आपला टमाटा मऊ झाला आहे. गॅस स्लो करूया. हळद पावडर 1 चमच टाकूया. मिरची पावडर 1 चमच टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. मिरची हळदला छान परतून घेऊया. धनिया पावडर 1 चमच टाकूया. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. आपल्या भाजीला कलर येण्यासाठी 1 चमच काश्मीरी मिरची पावडर टाकूया. त्याला छान परतून घेऊया. आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे. हरभऱ्याची डाळ अर्धा वाटी घेतली आहे. त्याला 2 वेळा स्वच्छ धुवून मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे. आता डाळीमधलं आपण पाणी काढून टाकूया. डाळीमधलं पाणी पूर्ण काढून झालं आहे. फोडणीमध्ये टाकूया. डाळीला आपण छान परतून घेऊया. आपली डाळ छान परतून झाली आहे. चिरलेली पत्तागोबी आपण फोडणीमध्ये टाकूया. पत्तागोबीला छान परतून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. आपण छान परतून घेऊया. आपली भाजी छान परतून झाली आहे. 2-3 चमचे आपण पाणी शिपरूया. भाजीला आपण छान परतून घेऊया. जास्ती पाणी टाकायची आवश्यकता नाही. पत्तागोबीचंच पाणी सुटतो. 10 मिनिटं वाफेवर झाकून ठेवूया. गॅस स्लो करूया. एक वेळेस भाजीला आपण फिरवूया, म्हणजे आपली भाजी करपणार नाही. आणखीन 5 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटं झाले आहेत. आपली भाजी कशी शिजली बघूया. वाह, किती छान स्वाद येत आहे. त्याला अशी फिरून घेऊया. आपली डाळ शिजली का बघूया. आपली डाळ छान शिजली आहे. अर्धा चमच गरम मसाला टाकूया. मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकूया. त्याला छान परतून घेऊया. आपल्या पत्तागोबीची भाजी हरभऱ्याची डाळ टाकून आपली भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करूया. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. या पद्धतीनं पत्तागोबीची भाजी बनवल्यावर भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता. या पद्धतीनं पत्तागोबीची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. आवडल्यास आम्हाला पण नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणतीही भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यावर आपण लगेच दुसऱ्या भांड्यात काढायचं असते. आपली भाजी कढईमध्ये जास्ती टाइम ठेवल्यावर आपल्या भाजीचा कलर काळा पडतो.
चव बदली होतो. आपण लगेच दुसऱ्या भांड्यात काढूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.